मॅगी इन फॉरेस्ट. मराठी बोल आम्ही गावरान मगती गावरान मुंडे. हे बघा मसाला टाकायचा झणझणीत गरम पाणी झालेलं गरम आहे. पाणी आचारी मॅन. मॅगी आणले 4-5 वेळा सांगून झाला मी मॅगी दिले. मॅगीचे पैसे नाही आलेल्यामुळे हे बघा मॅगीचा मसाला टाकला गार. जराशी उकळी येऊ दे. पर्यावरण पण दाखवायचं रे. इन्व्हायरमेंट. यस इन्व्हायरमेंट फर्स्ट ऑफ. हसतेच बघशी. आम्ही इथे कॅम्पिंगला आलोय. डम्पिंग. हे पप्या सरळ मसाला टाक. अरे घट झालो दे. आहे. मसाला सोनवादा हे बघ कंट्रोल. टेक्निक हे टाकायचं का? थोडं नांगा आणायला लागेल मला. हे टाकायचं मग सगळं बुस लाव बुस ठरल्याप्रमाणे दरवेळीप्रमाणे पावानं चमचा आणलेला नाहीये त्यामुळे आता आम्हाला नागा शोधायला लागणार आहे. चला हो, नागा लवकर शोधायला नागा जाऊया. शोधून जावा घेऊन या नागा. नागा नॉट. नागा घ्यायला चाललेले आहेत ते. नांगा दुसरा मसाला पण बोलू ना. हा फोड टाक रे त्याच्यात. आम्ही ते नांगा म्हणजे आपण डाऊन काढत आहोत. बघा हे दोघं किती पर्यावरणाला नुकसान पोचवत आहेत. सुकलेली काठी आहे ती. त्याला जरी पाण्यात नेऊन टाकलं तरी हिरवीगार होईल. चांगलं आमच्याबद्दल चांगलं बोल. भविष्यात ब्लॉग बघितला तर लोक इन्स्पायर झाले पाहिजे. सोनवादा खूप टेक्निकल आहे. तू व्हिडिओ त्याला खूप ब्रेन आहे. व्हिडिओ आणि तेरे येतात अंकल ना. हा आचारी बुवा आहे. खय झूम खय करता. समझ रहे हो. That is the dowel and hand over my friend. पहिलो काय करू तू असतो जरा भाजून घेतो कारण कोकणी बोलता जीवजंतू अंकल आमचं. मरूक होत. या आमका शिकवतात शाळेत. अजून शाळेतच गरम केलं जाता. असा आमचा एक मित्र सोन्या उर्फ ढवळून घेतो. ढवळतय कसं बघ. हा असा ढवळूचा ह्यो आमचा आचारी बुवा ढवळता. आम्ही मिस करत आहोत. मसाला ढवळून झालो आमचं असा. आमचं एक टीम मेंबर उकळी शांत बसा उकळी यो धरा. आमचं एक टीम मेंबर फिरूक जाता. उद्या त्यांना शाळेत जायची इच्छा नव्हती. आज त्यांना शाळेत जाण्याची अशी तोडूची अशी प्रवीण कसबले यांनी बोंब केलेली आहे. बॉय अशी तोडून टाकूची अशी. तू पण खातलं काय रे कॅमेरामॅन. कॅमेरामॅन जरा पाणी वाढू खोया. कॅमेरामॅन सतत खायचाच बघता. मॅगी अशी फोडायची नसते रे. अरे पुरं टाकायचं असतं रे अंकल. मोठे हे येतात ना. नूडल्स सारखं येतं. नूडल्स सारखं ठेच त्यांका ठेच. नाही आपोआप हे होणार. त्यामध्ये हे होणार. जरा टोपण आणलंय का. आम्ही चुलीवरची मॅगी. ओय अंकल हात ठेव त्याच्यावर. हायजेनिक पकडे जरा कॅमेरा. अशा तऱ्हेने मॅगी विथ ए माहिती रे चल बो. ए सोनवादा पडाता. तो गाइस निसर्गरम्य जागेत He's अशी making- मॅगी करत आहोत. हां स्टार्ट. So guys, Sonwada is making. Uncle is not comfortable to make. लागलं इंग्लिश मीडियम जाऊन काय आहे? छाकण्या मारत. इंग्लिश मीडियमाक जाऊ लागलो म्हणून आमका इंग्लिश म्हणून दाखवता रे. याच्यात टाक प्लास्टिक सगळ्याच्यात टाकलं आणि बुचान लाव त्याला. बुचान लाव तरी हा पाण्याच्या बुचान लाव. हे घे पाणी गेलं ना पियाला भेटणार ना आपल्याला. संकेत साहेब आमचे न्यू इंग्लिश स्कूलचे माजी मुख्याध्यापक. प्रत्येक गोष्टीत पुरस्कार मिळवणारे एजुड अजय भवितव्य. झोईल सरांचे लाडके. धन्यवाद. सिगरेट बघ. होय आपण तसल्या गोष्टींकडे लक्ष देऊचो नाय. आमका माहिती असा हां तसल्या धंद्याचे माणूस नाही. काय हो किती वेळ लागतो मॅगी होऊक? मॅगी व्हायला वेळ लागतो पण आज मी माझ्या मित्राला माझा नावासारखा मित्र
प्रवीण सोन्या साहेब यांना मिस करत आहोत. ते आज एजुडाला गेलेत. दोन शब्द सोन्या भाऊंसाठी तुम्ही काय म्हणू शकता जे आपल्यात आज सोन्यासाठी हा श्री बोल, मनापासून बोल. मनापासून काय वाटते हे एवढेच आता तुम्ही जरा बोला 2 मिनिट शब्द सोन्यासाठी. सोन्या भाऊ म्हणजे ती व्यक्ती, म्हणजे त्या व्यक्तीला बघितलं ना माझं हे डोकं फिरत नाही. श्रीधरी आढळ असं एक असा अभिमान वाटतो त्या हळूहळू. व्यक्तीला बघितलं की. त्या व्यक्तीने काय काय केलं. गावातील कारनामे. वा त्या मित्राला आम्ही खूप मिस खूप करत मिस आहोत. करतो. सोनू दादा. इकडे बघ भावा, आज तुझ्यासाठी गेलं नसतास तर आम्ही ते एन्जॉय केली असते. सोनू दादा 2 शब्द बोला माझ्यासाठी. श्री टॅलेंटेड पोरगा आहे. आग पेटवण्याचा त्याने उत्तम प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी. प्रवीण कसं आणि सोन्याबद्दल काय म्हणतो तू. सोन्याला लई मिस करतो मी. सोन्या पाहिजे होता असलं मजा आली. हा चला गाईज, मी तुम्हाला वरचं सगळं फिरून आणतो. मॅगी थोड्या वेळात बनेल. पानं घे बरं, इकडे आण मोबाईल. खायला पानं घे, काढून घे. याच्याबरोबर जा मागणं, पानं काढून घे खायला जा. सो गाईज, मॅगी इज रेडी. अंकल गेला आहे खायला पानं शोधायला. खाऊची पानं नाहीत तर मॅगी कशावर ठेवायची हा प्रश्न पडला मला. ये बघ, अगं अशा प्रकारे इथं आग पेटलेली होती, पण लगेच सोनू दादा टेक्निकल माणूस. थांब सोनू दादा. थांबा, आम्ही आग विझवता नाही व्हिडिओ दाखवूया, नाही तर कोणतरी येईल परत. प्रूफ एव्हिडन्स की आम्ही आग. काय करायचं तुला? हा, याच्यातच दिसेल. अरे 2 सो मॅगी इज रेडी फॉर इट. ही पानं आणली पाणी आणले पाण्याची धुवून घ्यायची. अशी धुवूची तिथं आम्ही आता मॅगी वाटाची. एका पानधकडे ठेव. धुवून घेतलेला कॅमेरा खूप जरा क्लिअरच आहे. स्वच्छ पाणी धुवून घेणार. आणि आता आम्ही माणसांना जरा दाखवा हा, की आमच्याकडे प्रूफ पण आहे की आम्ही आग विझून पानं गेलो. विषारी वगैरे काही नाही तर चांगली पानं आहेत. कसली पानं? त्याच्यावर निवेदक ठेवतो आपण. बरोबर आहे, हुशार आहे माणूस. आजचं प्रथम क्रेडिट मी सोनू दादाला देऊ इच्छित आहे की सोनू दादाने मोठ्या पाण्यात खायचं. असं काहीतरी पुरस्कार सोहळा झालाच पाहिजे. आम्ही आलो जरा गावातील लोकांना आम्ही पुष्पगुच्छ तयार करून आणतो तुमच्यासाठी. हे बघा, इकडे मॅगीची तयारी चालू आहे. तर आपण काय करूया, आणि वरती जाऊया. चला, श्री इथं दाखव. हे इजवलं तर उद्या कोण आपल्याला बोलायला आलं तर एव्हिडन्स. हे आपण जाताना सगळं इजवून जाऊचा, कारण हकडे ढोरा बिरा येतात. गवत पेटला तर आमचा अंगलट येतला आपल्यात, आणि त्यांना पण खाऊ काय भेटतं. पूर्ण आग विझवलेली आहे. सो माणसांसाठी पुरावा राहील की आम्ही आग विझवलेली. पुरावा ना, आपल्या जंगलाची आपण सुरक्षा करू होई. आता काय जंगलाबद्दल बोललो. चला आम्ही जाता. इथे व्हिडिओ इथे खाली बरबडे दाखवतोय. आम्ही चाललोय आमच्या डेस्टिनेशनला. हे तिकडे आहे. चढवर किनारा आहे, तिथे आग लावली आहे कोणतरी. ते आमच्या अंगलट नको येऊ दे म्हणून आम्ही पाणी ओतून. हा आमचा गाव आहे, इथून आम्ही येलो. आणि तुमका दाखवतो मी रेसिपी असा. आणि ह्या असा आमची रेसिपी मॅगी. तू एकदम क्रांती होत. नशीब आणटीच म्हटलंस माका. मग आउंडर अरे का प्लॅस्टिक आहे काय टाक मग खात घेते. हां घे, ठीक आहे घेतलंस ना. हां आम्ही आलो असा निसर्गरम्य जरा निसर्ग दाखव. डोंगर वगैरे सह्याद्रीच्या मध्ये आम्ही जेवण बनवतोय. हा सीन बघा, द स्काय.
शेवट आहे रे शेवट. कोकण म्हणजे शेवट. म्हणजे स्वर्गाहून सुंदर आमचे सुंदर स्वर्ग बघा कसा दिसतोय. हा स्वर्ग कुठं भेटत नाही हो. कौलाचं घर म्हणजे ते खरं स्वर्ग. सपला विषय. आमच्या कोकणचो रुबा भारी, आमच्या कोकणचो पोरो भारी. पोरो भारी. पोरो म्हणजे कसं आहे तुला सांग. कळला. चला चला लवकर चला. चला चला. सो गाईज श्रेयस कतबले यांच्या ब्लॉग चॅनलवर येईल. श्रेयस उर्फ सोन्या, फोंड्याचं सोन्या. तो ते आज गैरहजर आहेत, ते बाहेर गेलेत. त्यांची मीटिंग होती फिजिवडे गावाला, त्यामुळे ते गेलेत तिकडे जाणं. उद्या होणारी शाळेपासून टेन्शन घेऊ नका, मोठा साहेब नाही आहे. 8वीतच आहे. 7वीतच आहे. कितवी ते? 8वीत. या आमच्या डेस्टिनेशनला आम्ही पोहोचलो आहोत. तर इथे बसणार मस्त ब्रेक लाव शिरी, ब्रेक लाव. आता जाशील खाली. बस य ओके. ते मस्करी नको बाबा. इथं पडलाय की एक मुलगा पूर्ण रुचला. काय असं भैयावानी बसा. हे चांगलं नाही ना शिरी. हे घे काय पानं दे. हे तुला आहे. तुझा मान मोठा तुला केलं बाबा. परवीन ये. परवीन अशा प्रकारे आम्ही दिस मॅगी इज माय. सरळ सरळ शिरी मॅगी सरळ ठेव. आणि हे आता आमचं आहे. आता अशा तऱ्हेने मॅगीचे वाटे घालणार आहेत. माका जरा जास्त घातली तर चालात. असं वाटो पडलेलो हा खाली पडताना So, भेदभाव सुख असा करू या नका. सुख. पाना खाऊचा सुख तुमका खय भेटूचा नाही. फक्त कोकण. चिकटलेलो त्या का दे रे. यो. ए अंकल्या या माझा थांब शिरी थांब. आधी घेतो हे करतो ना मी ठेवतो मग घे. अंकल. मग टोपातच खाल्लं असतंय मी मग. अरे यार असून दे. पानात का रे जंगलात पानात दिला एवढा आणि पान केवढा. हम सब जंगली आम्ही असून दे. अशी रीत बनवलेली आहे. बसा हे टाकून देऊ का? तांदूळ तसेच ठेव फोटो काढतो. हे ठेव. फोटो काढा. अशा झाला प्रकारे मका द्या आमची खायचं द्या. काठी. त्यामुळे आम्ही आज इथं मॅगी बनवू शकलो. पान डबल नको तुटलं पाहिजे हे घेतो. वान दे त्या दे त्या चाला ना. घे. या आमका चाला आणि या असा थांबा. शिरूचं मान देत आहे. मान बान करू कोयो. पाडून टाक. सोन्या आम्ही तुका लय मिस करतो रे. सोन्या भावा. ते मी खय ठेवू वाजता. का या. आणि अशा तऱ्हेने आमची मॅगी झालेली आहे तयार. असा धरू, पहिला माझा धरू. आणि हा सनसेट आणि विथ मॅगी. सनसेट विथ मॅगी. हा असं काढ. खायचा कशा आता ना जमली. चलो अशा तऱ्हेने आता मी खायला सुरुवात करतो. काढ आता. आता बघ काय आता काय बघ. अशा प्रकारे आमची हे संपलेलं आहे. फोटो भरलो. चला भेटूया पुढच्या वर्षी पुढच्या ब्लॉग मध्ये. लेट्स गो. बाय बाय गाईज.